दंड प्रणाम. माय बापो, मी माझ्या मतीप्रमाणे मी माझ्या भाषेत तुम्हाला दृष्टांत समूह सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आपले 95 दृष्टांत झालेले आहेत. आता 96वा दृष्टांत आहे भिंगुरटीचा. भिंगुरटीच्या ह्या दृष्टांताचं लापणिक आहे, निरंतर स्मरण केल्या ईश्वरासारखा होय. आपण जर माणसानं जर निरंतर स्मरण केलं तर माणूस ईश्वरासारखा परमेश्वरासारखा होतो. तर का जैसा भिंगुरटी याचा, ते म्हणजे भिंगुरटी असे एक कीटक असतो आणि ते किटकी येते पाहे आणि ते आळीला धरते, काटा रोवी नेऊन आपल्या घरात घाली आणि ते नेऊन आपल्या घरात कोंडून टाकते तिला आणि दार लिंपोनी जाय. मग मागोते येऊन माते खाईन म्हणून भेणे ती येते चिंती आणि मग ती पुन्हा मला येईन, मला खाईन, मला येईल, पुन्हा येईन, मला खाईन असं तिला वाटत असतं आणि चिंतिता ती सारखी पाख निघते. आणि चिंतन करत असताना मग त्या भिंगुरटीला देखील तिच्यासारखे पंख निघतात. तेही ती सारखीच होय आणि ती पण तिच्यासारखीच होते. तैसे परमेश्वर संविधान देते, असंविधान धर्मनिरपेती. संविधान देतात परमेश्वर आणि आपल्याला सोडून बी जातात आणि असंविधानाचा धर्म काय असा आहे तो आपल्याला निरपतात सांगतात. मग असंविधान देते. मग परमेश्वराच्या योगात परमेश्वराचे चिंतिता तोही परमेश्वरासारखा होतो आणि मग परमेश्वराचं चिंतन करत 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 तोही परमेश्वर प्राप्तीला जातो आणि ईश्वरा समान होतो. असा हा दृष्टांत आहे माझ्या बाबा भिंगुरटीचा. तर पुढचा दृष्टांत आहे बाळविधेचा. तर यामध्ये त्या याचं लापणिक आहे, तेच स्मरण काय शेन होय पा ना देह दमने. ते मग स्मरण जर करायचं असलं तसं तर कशानं होईन बाबा मग, तर ते देहदमन केलेलं होते. तर जैसा बाळविधेचा. कवनी एक बाळविधवा लहानपणीच तिचा पती वारलेला आहे. ते कृच्यू करी म्हणजे एक व्रत असते कृच्यू नावाचं, ते करते, मासोपास करी. त्याने तिचे इंद्रिय धर्म शमती आणि तिनं त्याच्यामुळं तिचे इंद्रिय धर्म जे असतात ते इंद्रिय निर्बळ होतात तिचे. तिचे जन्म कडी पडे आणि मग तिचे जन्म कडी पडते. तसा अनुसरला संयम करतो, देहदमन करतो, देहसुखन करतो, तेने त्याचे जन्म कडे पडे. म्हणून आपण देहदमन देहसुखन करायला पाहिजे. तर आता पुढचा दृष्टांत आहे माझ्या लेकरूवाडी आहे मातीचा. तर त्याचं लापणिक आहे, तेच स्मरण आरतीपूर्वक केल्या सकाळी ओकटे पेडोनी गोमटे करते. आणि तेच जर स्मरणावर आलं हे आता सगळं, ते स्मरण कसं करावं, आरतीपूर्वक म्हणजे आवडीपूर्वक केलं तर परमेश्वर त्याचे सगळे ओकटे पेडोनी गोमटे करतात. जैसा लेकरू या मातीचा. तर कवनी एक लेकरूवाळी माता असे, ते कवनी लेकरू कायशेनं बुजावी, कवनी लेकरू कायशेनं रडतात लेकरं. तर मग कोण्या लेकराला काय देते, कोण्या लेकराला काय देते, पण एक ते कायशे नाही बुजेना. पण एक आहे ना, ते म्हणते कशानंच तो शांत व्हायला तयार नाही. ते म्हणते मला तुझ्या कडावच घे, पतायाशी ती याची कळीच व्हावी, कडच घे मला. ते मनियेचेनी झाडे झडती निघे, ते देखे तो पाठी धावे. आणि ते बाई मग काम करायला निघते तर तिच्या पाठी पळत येते मागं न देखी ते तीच लोळणी गेली आणि पाहिली दिसली नाही तर तिथंच लोळण घालते. मग शेज्या सायली असती, मग त्या बाजूच्या तिच्या मैत्रिणी असतात, ती या बुजावर निघते. ते मग घ्यायला पाहतात त्याला, पण ते तयाचे तोंड पाहे आणि ते तयाचे तोंड पाहे इथले ते तयाचे न बुजावे. आणि ते तिच्या तोंडाकडे बघत आहे, ही आई नाही माझी म्हणून तिला सोडून देते, पण तिच्याच्यानं ते शांत होत नाही. मग ते म्हणे हे कौनाचे न बुजावे, हे मग ती बाई आई म्हणती अरे हे कोणाच्यानंच आता बसत नाही म्हणून मनिये सारोनी झडती आहे. आणि मग ते त्याला येते, त्याला घेते, त्याचे पाटावे म्हणजे आपल्या साडीनं त्याचं लाड शेंबूड पुसते, कडिये घेऊन स्तनपान देते आणि मग ते लेकरू शांत होते. तैसे मायबाबा कौनी आंतर्यागे झाकवली, कोणाला आंतर्याग झाले, कोणाला बैर्यागानं झाकवली, मग ते त्यातच खुश झाले. कोणी बैर्यागानं आंतर्यागानं झाकवलं, कोणी बैर्यागामध्ये खुश झालं, कोणी शास्त्रानं खुश झालं, शास्त्र कोणाला झालं त्यातच मग्न झालं. ते कोणी प्रसादी झाकवले, कोणी प्रसादामध्ये झाकवलं. आता तो कायशेनंही झाकवे, अर्थ मात्र
जो ज्याला परमेश्वर पाहिजे तो तिसरी विहिरीने येतो, तर तिसऱ्या विहिरीसारखा तो काहीशे नाही झाकवे न झाकवे ईश्वरीचे नेमो हे करूनही परमेश्वर अयोग्याते अदक्षता नसूनही प्रेम देते. आणि मग परमेश्वर त्याला त्याची अदक्षता नसतात, अयोग्यता नसतात आणि त्याला प्रेम देतात मायबाप. तर पुढचा दृष्टांत आहे निद्रिस्त स्थिर पानाचा. झाले गोमटे जीव कोमल ज्ञानी नेणे. जो साधारण ज्ञानी असतो तो त्याला काय आपलं काय परमेश्वरानं भलं केलं हे त्याला कळत नाही. तीन सृष्टी मूळ सृष्टीमध्ये आपल्याला ज्ञान दिलं परमेश्वरानं हे त्याला समजत नाही. पण सत्ताज्ञान झालं ना आपल्याला म्हणजे अप्रोक्ष ज्ञान झालं त्याला मात्र समजून जाते सगळं. जैसा निद्रिस्त स्थिर पानाचा. कोणी एकही माता असे, एक आई असते, ती याचे लेकरू भुकेलेच निजले असे. ते खेळून खेळून येते, रात्री स्वयंपाक झालेला नसतो आणि ते झोपत आहे. आणि मग ती काय करते मग आई त्याला उठवती 8-9 वाजता स्वयंपाक झाल्यावर आणि दुधा तुपाची वाटी तोंडी लागली आणि दूध तूप त्याला खाऊ घालते, मागवते, तैशीच पुन्हा त्याला निजवती. मग ते उद्याच सगळेच उठतंय आणि पालवा पिळघे आणि त्या आईच्या मागं हिंडत आहे आणि म्हणतोय मी रात्री जेवला नाही, तसा भुकेलाच झोपला होता, भुकेलाच झोपलो होतो मी, मग भूक लागली जेव वाट, पण ते मला भूक लागली जेव वाट, पण ऐसे म्हणून ये सरीसे आतुरी गे बाहेर रिगे पाजिले दूध तूप नेणे. आणि तिनं आईनं पाजलेलं दूध तूप त्याला काही माहीत नाही, तयाशी भूक लागे, मग ते उगीच असे. आणि मग ते आईला माहीत असतं की मी याला खाऊ घातलेलं आहे, पण आता हे म्हणायला मी उपाशीच होतो तर जाऊ द्या म्हणू द्या. आणि ती त्याचं काही मनाव घेत नाही. ती तयाशी भूक लागली तर ती उगीच असे गपचूप राहते ती. आणि भूक लागली अशी त्याने आणि पुन्हा भूक लागली लेकराला अशी तिला कळतंय आणि सुये आणि मग ते आणि तिला जेवू घालते. तैसे परमेश्वर जे क्रिया करीती तेने जे होय ते परमेश्वरीची जाणती ते हा जीव नेणे. तर तसा म्हणजे परमेश्वर जे काय आपल्यावर उपकार करतात, अनंत जन्मी उपकार केला. परमेश्वर हा जीवाचा नित्य बंधू आहे आणि तो आपल्याला उपकार करतो, परंतु ते उपकार काय आपल्याला कळत नाहीत. ह्या आपण अज्ञानी असतो, आपल्याला काही ज्ञान नसतं. बाबा आपल्याला 3 सृष्ट्या रचल्या परमेश्वराने. एक पहिल्या मूळ सृष्ट्या, एक मनुष्य देह दिला, पुन्हा आपल्याला ज्ञान दिलं, दुसरी त्याच्यात बी आपण ते ज्ञान गमिलं तर आपण आगंतुक कर्म केले, पुन्हा परमेश्वराला दया आली, पुन्हा दुसरी सृष्टी रचली, आपल्याला पुन्हा मनुष्याचे देह दिले, पुन्हा ज्ञान दिलं, पुन्हा आपण ते गमवलं, अनारब्ध कर्म केले. आणि तिसरी सृष्टी पुन्हा परमेश्वरानं तिसरी सृष्टी रचली आणि आपल्याला ज्ञान दिलं आणि प्रारब्ध झाले आपले कर्म मग ते. आणि मग आपलं चतुर्विद्या ध्यान गेलं. मग बाबा 3 सृष्टी ज्ञान देऊन देखील आपण ते ज्ञान गमवलं. आणि मग पण हे आणि 4थी सृष्टी रचली, हा कृतियुग रचला. ती प्रवाहिक सृष्टीमध्ये देखील आपल्याला परमेश्वरानं म्हणजे कृतियुगामध्ये जन्म द्याला आणि यवनीमधून येऊ दिलं नाही, अयवनीमधून. अयवनी म्हणजे 9 महिन्याचे लेकरं आपल्याला अनुसरलं आणि आपल्याला परमेश्वरानं त्याही सृष्टीत ज्ञान दिलं. प्रत्येक सृष्टीमध्ये ज्ञान देतात आपल्याला परमेश्वर. आणि तिथं आपल्याला अष्टस्वभाव देखील नाही, कोणचाच आपल्या मागं काम नाही, धंदा नाही, फक्त परमेश्वर चिंतन करायचं आहे. पण तरी आपण परमेश्वराचं भाव विचारला नाही. मग म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणजे गीतेमध्ये म्हणतात अर्जुना परमभाव म्हणजे आणतो मामा वे बोलतो, माझा भाव कोणालाही कळत नाही. मग मी कोणे आम्ही सर्व वेदानाम भोक्ताचे प्रभू येऊचे न तुम्हा बीजानंती तत्वे ना तत्वे. त्यामुळं ते देवतेची भक्ती करतात आणि यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेच्या यांती मध्ये जीवन. आणि मग ते मग देवतेचीच भक्ती करीत राहतात आणि त्या देवतेला ज्या देवतेची भक्ती करतात त्या देवतेला जातात. आपण माझी जे भक्ती करत असतात ना ती माझं मला येतात हो. त्याप्रमाणे आपण इथं आपल्याला स्मरणाचं महत्त्व देवानं सांगितलं ह्या दृष्टांतातून. तर आपण स्मरण नित्य केलं पाहिजे आणि परमेश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे असं माझं मत आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.